काकांना विनंती करेल, काका या, आपला जो मान सन्मान केला जातो आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा, कारण की क्रिकेट वरती भरभरून प्रेम आणि आज क्रिकेट वरती असलेले हे प्रेम प्रत्येक टीमला विनंती आहे. आयोजकांसाठी सातत्याने कडवे आव्हाने राहिलेत. यस, आपण पाहू शकाल मायेचे उपदर्शन श्रीफळ देऊन इथे काकांचा केला जातो यथोचित मान सन्मान. प्रत्येक टीमला विनंती आहे. मला वाटतं इथून पुढे फ्रेश सामने फक्त हा ना अजून एक दोनच राहिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो आज फायनलची रात्र आहे. आयोजकांसाठी सातत्याने प्रत्येक रात्रीमध्ये कडवे आव्हाने आलेत. आपण या दोन सामन्यासाठी सहकार्य करा. वरोसे आणि त्यांच्या विरुद्ध टीम वर्णे ठाकूरवाडी. राजू आहे स्ट्राइक एंडवरती डाबल होते. सुरुवात पहिला चेंडू हाताळण्यासाठी शंकर. इथे पहिलाच बॉल शंकर आणि इथे घडलं काय भयानक कामगिरी. काय सांगायचं, घरची सांगत देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा. विकेट फलंदाज बाद. टीम नेरळ फणसवाडी, कारण की अगोदरची मॅच आपली झाली आहे आणि तिथे मॅन ऑफ द मॅच तर त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलेला ज्याने गोलंदाजी किफायती केली अर्थात राहुल ठरला त्या मॅचचा हिरो. राहुल या टीम नेरळ फणसवाडी या आपण लगेच हलक्यातन दाबलाय, कुतून मारलाय. काय सांगता, आमचा काका नाराज झाला. आमचा काका सांगतो काय सांगता, घुसाय ना मला, घुसाय ना. काका काय कॅमेऱ्यात घुसतो, काका मजबूत आहे. काय सांगता, कॅमेरा पाव किलो आणि काका 1.5 क्विंटल. बघा अंगात काय हेडळ शिरली का काय झाली, उतारा करा बाबा. यस काका, लिंबू बिंबू काय नको ना, नको ना, बरं ठीक आहे, हरकत नाहीये. इथे अगदी आपण पाहू शकाल एक विकेट, एक धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा शंकर तयार. यावेळेस श्रीवासचा फटका क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण. काका नाराज. अगदी आपण पाहू शकाल, निश्चित अगदी आपण पाहू शकाल एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली. 2 धावा धावफलकावरती. शंकरची गोलंदाजी चांगली राहिली. शंकर म्हटलं तर मला आठवण झाली, शंकर की पेटी कालू के गड्डी में आणि कालू की पेटी शंकर के गड्डी में. संत्रा आणि चिंदड्या सगळ्या बाजूला. पुन्हा एकदा शंकर. यावेळेस मात्र फणसांकडे लेग बी फोरची अपील उचलून धरली आहे. विकेट डीजे ठोक. आपण कुठे असाल तर लगेच संपर्क साधा. कृष्णा मैदानाच्या आतमध्ये दाखल, परंतु अगदी शंकर आपण पाहतोय शंकर कमालीची गोलंदाजी केली. 4 चेंडू हाताळले गेले, 2 विकेट 2 धाबा. आता कृष्णा मैदानाच्या आतमध्ये, परंतु हा कृष्णा सावळा नाही, हा कृष्णा चिकना आहे, गोरा गोमटा आहे. आता त्या प्रकारची गोरा गोमट्यासारखी कामगिरी केली जाईल का, कारण की सावळा कृष्णा काय सांगायचं आहे. सावळा कृष्णा परवडला, त्याच्या बायका किती होत्या, त्याच्या गवळणी किती होत्या. हे गोरा कृष्णा जेला आणि काय सांगायचं. आमटी इज द रिव्हर्स फलंदाज बाद, पण तिकडे बॅट्समन आउट झाला. आमच्या काकाच्या अंगात नेमका करड्या खाई शिरतो का करडी हेडळ शिरते त्याच कळना. वाकडा तिकडा ठोक डीजे.
गाणं शिट्टीत होतं, एक शिट्टी होऊ द्या, शिट्टी वाजवा एक. अरे बापरे. आणि इथे आपण नेरळ फणसवाडी जे सामन्याच्या आपण पाहिले. सॉरी जरा गलपटला गेलाय, हरकत नाही. यस मित्रांनो, नेरळ फणसवाडी टीमचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी राहिला होता त्या सामन्याचा हरेश शिंगवा. या हरेश, आपण मॅन ऑफ द मॅच साठी लगेच या. आणि त्यानंतर या अगोदरची लढत आपण पाहिली, तिथे ठरला होता राहुल मॅन ऑफ द मॅच संजय नगर टीमचा. तर हरेश शिंगवा आपण देखील या नेरळ फणसवाडी टीमचा एक धुरंधर खेळाडू, ज्यांना मैदानात दाखल होताच चांगला स्टार्ट मिळवून दिला होता आणि संघाला मात्र विजय संपादन करून दिला. संघ दुसऱ्या फेरीमध्ये नेऊन पोहोचवला. त्यानंतर संजय नगर टीमचा राहुल आपण देखील या, आपली देखील मॅन ऑफ द मॅच शिल्लक आहे. आमचे काकाले एक बार शिट्टी वाजवायची आणि दिली तर तो तर काय सांगायचं, मोकार शिट्ट्या मारायला लागला. खईस लिफ्टल, घरी दादाना वांद होतील, मावशी बिलगल. जाऊया, दीपक यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंड वरती. बंटी गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होतो. मित्रांनो आपण पाहू शकाल, बंटी जर म्हटलं तर निश्चित. चला वेळ वाचवा. वारदोले टीमच्या कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत. तिथे मात्र निश्चित नेरळ फणसवाडी टीमचा एक हुकमी एक्का, ज्यानं कमालीचा स्टार्ट संघाला साठी मिळवून दिला. अर्थात हरेश शिंगवा ठरलाय. चला पंच स्पीडअप करा प्लीज, कारण आपल्याला मॅचेस भरपूर खेळायचे. मी दोन्ही टीमला विनंती करतो थोडं स्पीडअप करा. ओ टू कमेंट्री बॉक्स. चला ग्रामसेवक या, आपण इकडं ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये या. या उठा उठा. मनोज पसाले म्हणजे आमच्या समालोचन कक्षाचे ग्रामसेवक आहेत. या चला पाचक पिचक या. थँक्यू. त्यानंतर इथे मेन ऑफ द मॅच किताब हरेश शिंगवाला आपण पाहतोय. विभाग यांचे वडील खरं तर गोमा वाघ यांच्या पवित्र शुभ असते इथे सन्मानित केलं जाते. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आणि शेवटच्या क्षणाला तो सावना योगेश्वर करदर खेळाडूने जिंकून दिला. अप्रतिम परफॉर्मन्स त्याच्या आजच्या रात्रीमध्ये राहिला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. पण ह्यो आवाज ऐका मा सगळी तोंडा नंदरी तोंडूच दिसत. तो काय सांगता पडद्याच्या पाठीमागून काय सांगायचं आहे, पिक्चर बात तो बाकी है. अमोलवीर काय सांगता, वेगळाच कार्यक्रम. नाचायचं आहे का कार्यक्रम, होते काका. हलक्या हाताने पंच करण्याचा प्रयत्न. एक सिंगल घेतली आणि सिंगल घेतल्यानंतर संघाचं खात्यामध्ये धाव फलकावरती 3 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचले. काय सांगायचं, हळदी नाही का उद्या परवा कोठे इकडं आहात का उद्या दोधाने लागत काका. 7 वाजेपासून जायचो तू. काय सांगायचं आहे, असं आहे का. मग आज तुझीच मजा आहे. ठोक जाऊया. गोलंदाज तयार होतो बंटी. यावेळेस आपण पाहू शकाल एक सिंगल आहे. आणि काका आता जर वयमानानुसार जर सांगलं तर आमच्या वयाचा काका वयात ते मला वाटत हळदी काय ठेवल्या नाही, पण मांडवात फुफोटा काय ठेवला नाही सगळ्यांना. हा यावेळेस यस निश्चित अगदी आपण पाहू शकाल चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये टीम वरोसे टीमच्या माध्यमातून. 4 धावा आहेत धावफल कावरती. पुन्हा एकदा बंटी तयार. हलक्या पंच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. एकदा वेगाने इथे कंप्लीट होईल. एका धावेच्या मधून 5 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. ते म्हणजे टीम बॅटिंग करणारी टीम वर्णे ठाकूरवाडी या टीमच्या धावफलकावरती. कुणात किती स्टॅमिना असेल हे माहित नाही, कुणात किती फिटनेस असेल हे माहित नाही, परंतु हारी दोरेचा फिटनेस आणि स्टॅमिना पहा. चांगली पंचांची भूमिका आपण पाहतोय. आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल अगदी अजय भस्मा, एक अष्टपैलू खेळाडू. परंतु काय सांगायचं आहे, काल अजय भस्मा आणि अविनाश वाघ दोन्ही गलफटलं. बिनासला कार्यक्रम. यवन जोडी पण काय सांगायचं आहे, यवन जोडीचा कार्यक्रम झाला काडी मोडी. हरकत नाही, हर रात चांदणी नाही होती.
इथे हर जीत प्रत्येकाला असते. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नाही हे बॉलर नेमका कंच्या पैट्यावरून कंच्या अड्ड्यावरून आणला. काय सांगायचं, कुठून आलाय काका? हे वाटण आलाय का रोड ना आलाय? यस, काकाना खेकडा खाऊन आलाय. आणि सगळ्यात जर पाहिला जिथे खेकडाचा रस्सा पिऊन आलाय यो काका, नुसता वळवळ वळवळ करीतो. आणि यावेळेस चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावरती. बंटी शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रकाश आपण पाहू शकाल 4 बॉल खाला, पण नशीब लबराचा म्हणून काय फरक नाही बाबा. कातड्या बितड्याचा असतं तर आजार झाला असता. लागला बॉलर परत टापराय, डांगरिंग डिंगरांग डांगरिंग डिंगरांग. ओहो, यावेळेस हवेत आणि ते एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट झाली इथे. ओहो, बेकार कार्यक्रम. काय सांगायचं, नाम्याचा झाला गोम्या आणि तिथे मात्र रम्या. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ समाप्त. संघाची टोटल 8 धावा धावफलकावरती. महाराजाचे नाही शिरायचा, देव कसा काय शिरला? काय वासनाच पळल तो. जाऊया. 12 चेंडूचा खेळ झालाय. 12 चेंडू मध्ये 8 धावा धावफलकावरती जोडल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय रोशन. रोशन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. वरोशे वाल्यावर तुम्ही काय आतपावाला गडी 12वा लायलाय. यास बरं म्हटाल ना, यांचा 12वा गडी देखून मला बी वाटायची बारी. मोबाईल बिबाईल द्यावं नका, नाही तर वजाना वाकायचा. आत पाव किलो आहे ना, पाव किलो नाक आहे, पण घाबरू नको, गडी डेंजर आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चिट्ट्या मारू नको माझ्या अंगात काका, भूत शिरवतो. फुकाट उराड्यावर बसल. रोशन तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक एंड होती दीपक. यावेळेस हो वाईट बॉल, खराब चेंडू. आणि इथे अगदी आपण पाहतोय खराब चेंडू. अतिरिक्त 1 धाव येईल धावा धावफलकावरती. 9 आणि स्ट्राईक एंड वरती दीपक. अगदी आपण पाहू शकाल चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला. समोरच्या दिशेला पंच करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र. 1 धाव तर वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 2 धावा. आणि या 2 धावेच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल 11 धाव संख्येवरती आपण पाहू शकाल. सध्याच्या स्थितीला 11 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षक वर्गांची मित्रांनो खऱ्या अर्थाने काल अलोट गर्दी या मैदानावरती जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक वर्ग. आज देखील ती प्रेक्षकांची अलोट गर्दी. आणि आता मात्र काय सांगायचं आहे, बारीक पिस्तुलाला बॉलर रोशन जर सांगलं तर सिंगल काढी, डबल इंजिन, बारदान काटून मोका पाव किलो बोजा बारदान. आणि दीपक स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल गडी आखूड आखूड, केसाची स्टाईल वेगळीच, हातपाय काड्या कुड्या पण मजबूत बाय दाढी. सिंगल बॉडी डबल दाढी आता पाहावं लागेल. गोलंदाज तयार रोशन. नाही काय सांगायचं आहे, बॅटमन काय नव्हता, बॅटमन भांडी घसायची स्टाईल करी. भांडी घसता घसता हांडी भांडी फुटून विकेट. या पाहिजे तरी खरी देव. यावेळेस आपण जीवनला पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि येईल जरा टाइमात, मला वाटतं तो येईल. पाहावं लागेल. रोशन गोलंदाजी ट्रॅक मध्ये अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार होतोय. फटका पोचलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा संधी आहे. बस काय हिट करते याची. आणि तिकडे आबाळ झाली, किडनॅप फेल झाली.
रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे, कवन कतील सारे दुःख द्या माऊलीचे. तुमच्या टायमाला कन्यादान नव्हता का? इथे धावा फलकावरती 13 आहेत, 4 विकेट, अजूनही 3 चेंडूचा खेळ. मात्र उर्वरित शिल्लक आहे. इकडे बाहेर आहे फुकाट करे 800 काही जण. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि यावेळेस आडव्या बॅटनं लॉप करण्याचा प्रयत्न, बॅट वरती चेंडू व्यवस्थित येऊ शकला नाही. चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. गड्या होते बांधाव बसू नका. मग पहिले दिवसापासून सांगत होते बांधाव भयानक कामगिरी आहे. काय सांगता, खवळलेला नागोबा, बिलांशी नागिन निघाले पण तिथे नागोबा निघाला. जा सावध राहा, पुन्हा सांगू नका. बॅट्समन तिकडे बॉल हुकत, पण याचे अंगात काय तर रोमन किडा शिरलाय का काय झालाय तोही करीत आउट दे. काय होई काय ना, परंतु कळा द्यायला सुरुवात झाली आहे. आता मात्र 13 धावा आहेत धावफलकावरती आणि षटकामध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहेत. जीवन तयार होतो यावेळेस पुन्हा एकदा. पुढे येऊन फटका सजवलाय क्षेत्ररक्षक. काय रे, डोळा वडकून फिल्डिंग करीत का काय होतो? एक डोळा निजला तर का काय झाला त्याचा? तिसऱ्या पंचांची मदत घेतली. म्हणजे अगदी आपण पाहतोय लगीन जमवाय घेतला म्हणजे काय सांगतात, नवऱ्याकडची माणसं नवरीकडची माणसं दोन्ही समत, पण मधला दलाला असतो ना तो लय डेंजर असतो. आता पाहावं लागेल फलंदाज पोहोचलाय की नाही. इथे ते चेक केलं जाईल. तो परत चला, सकाराम तुकाराम शांताराम कांताराम आपापली खुर्ची घ्या. बॅट्समन पासळा बिसळा नाही दुखत्या ना, लाईव्ह वाला मोकार तुला ताट येतो. मगी नेतो मोहरा आणि तो मगी नेतो मोहरा आणि तो बरगड्या दुखायची बारी. फलंदाज इथे काय रे, आपल्या जाग्यावरती सुरक्षित आहे. यस, कोणाच्या किडण्यात आपल्या बाज. याची केसाची स्टाईल काय रे, पाव किलो बोजा पण काय सांगायचं 1.5 किलो केसाचा बोजा. समजलाय तो त्या नंदरला नाही पण हसलाय. यस, काही का होईना 14 धावा आहेत मित्रांनो. शेवटचं षटक. रमेश यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. हवं तसा बॅटवरती आला नाही. एक सिंगल आली आणि सिंगलच्या साह्याने आता मात्र संघाची टोटल 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. काका हे 20 रुपये कुणासाठी आहेत? अंपायर साठी. आम्ही करतो काम ते म्हणजे कॉमेंट्री वाला का अंपर कॉमेंटर. यस, थँक्यू, आभारी आहे. सकाळ घरपट्टी पाडली, येळचाचे घरकुल मंजूर, संध्याकाळी हप्ता काढून खाऊन मोकळा. 15 धावा फुलकावरती आहेत. जाऊया मित्रांनो. अजूनही जर पाहिलं तर 4 काय सांगायचं, आबाळ झाली पण काय बॅटीला बॉल ठोकना धन झाली त्याची. यस, पाहू शकाल नाचता येईना अंगण वाकडं. इथे बॅट वरती चेंडू येत नाही. आणि यावेळेस हो इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. कमालीची गोलंदाजी राहिली. धावा फलकावरती आहेत तर म्हणजेच आपण पाहू शकाल सध्याच्या स्थितीला 16. स्क्रीन वरती आपण पाहतोय भयानक कार्यक्रम. आसोली नंतर दुसरा नंबर लागत असेल तर तोच. आणि इथे मात्र हो फटका चांगला आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारचे नुकसान देखील नाही आणि धाव देखील नाही. आता मात्र आपण पाहू शकाल धावा फलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना वर्नेट ठाकूरवाडी टीम 16 वरती पोहोचली. शेवटचे 2 चेंडू या डाबाती शिल्लक आहेत. युवकांचा कार्यक्रम तुझा काय सांगायचं आहे. बायको पटवाय गेला आणि मेवणी पटून आला शेम कार्यक्रम. बाबा सध्या मा पाण्याचे डाय पायावर चोचा भेटतील. मंकी कॉल विकेटची संपूर्ण माहिती असणं आणि नियम अंकित असणं फार महत्वाचं आहे. आता चुकीला माफी नाही भेटणार.
आणि मंकी कॉलला खवा जर काय वरता अटकला तर शेंडी आणि मुंडी संघाच मोडत आहे. इथे टाकलेला हा चेंडू कमालीचा किफायती गोलंदाजी डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताला जातोय रमेश च्या माध्यमातून. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक केली होती जीवन काय कशा प्रकारे या चेंडूचा सामना करेल. 16 धावा पंच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला तिथे बॉल पर्यंत पोहोचलाय पण काय सांगता गलपडलाय. मगून आलाय घडी कार्यक्रम चांगला झालाय. 2 धावा तो परत घेतल्या. तिसरीचा प्रयत्न आणि तिथे मात्र तिसरीसाठी फलंदाज होतोय मला वाटतं अजय सर बाद. यस जय करूया आपण एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि वाजे टीमचा जर विचार केला तर बंटी भगत कुठे असतील त्यांना मी पुन्हा एकदा अनाउन्स करतोय की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या आमच्या व्यासपीठावरती संपर्क साधायचा. बंटी भगत वाजे टीमचा नेक्स्ट मॅच असणार आहे पहा. चॅलेंजर्स धोदानी आणि त्यांच्या विरुद्ध निबोडे तयार आहे पुढच्या मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. लगेच आमच्या व्यासपीठावरती नाणेफेकी केली का राजाराम दादा चौधरी? नाणेफेकी केली लगेच ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये जायचं. जो काही निर्णय असेल तो
पोचवा आणि लगेच मॅच संपल्यानंतर जायचे कॉमेंट्री बॉक्स 24 बॉल 19 धावांची गरज आहे. पाहावं लागेल. गोलंदाज तयार होतोय. दीपक स्ट्रायकर मध्ये सचिन. यावेळेस हो बेकार फटका पण काय सांगता गळ्याचे आबाळ मोकार यास काय सांगता कवडा जोरात मारेल तो आणि हे वयात चांगला म्हणजे असा थ्रो करणं म्हणजे काय सांगता एक नंबर लाईन मारायची प्रॅक्टिस करणं. सध्या हळदीची सीझन चालू आहे. हळदीच्या सीझन मध्ये भरपूर वापर केला जातोय. काय हरिदोरे सर हलक्या हाताने इथे हो काय सांगायचं आहे नाही नेमका ते बॉलाला होता तरी काय नाही तरी काय बॉलाला हात ठोकला गडी टांगा पलटी व्हायची बारी पण नशीब बाबा ब्रेक लागलं नाही तर काय सांगायचं खालतं डोपणा वर मुंडी इथे मात्र फरफर सरारी पाहावं लागेल. सुरुवात तर होताना पाहायला मिळाली. 2 धावा फलकावरती आहेत. 22 चेंडू 17ची गरज आहे. यावेळेस हो चांगला फटका मजबूत रट्टा दिला 1 रन घेतल्या आणि आता मात्र एका धावेच्या मदतीनं 3 धावा. 21 बॉल 16ची गरज. 21 चेंडू 16 स्ट्राईक मध्ये आपण पाहू शकाल. अंकुश मजबूत गडी सिंगल काढी डबल इंजिन बॅटिंग मात्र निश्चित अगदी आपण पाहू शकाल टासून टुसून. इथे मात्र फटका फसला गेलाय. क्षेत्रक्ष बॉल खाली आलाय आणि तिथे बॉल वन बाउंसी मारी शापार बॉल थांबत नाहीये. लाल सुरा मळ तंबाखू देदन का हन ठोका 4 काय सांगायचं तुमच्या काळात होता का काका लहान वयात ना. आमच्या काळात लय लवकर इथे अगदी आपण पाहू शकाल. विजय वाघ कुठे असेल त्याने व्यासपीठावरती संपर्क साधायचा. विजय वाघ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज व्यासपीठावरती संपर्क साधा. अशोक दादा वाघच्या संपर्क साधायचे. विजय वाघ माझा आवाज येत असेल तर प्लीज व्यासपीठावरती संपर्क साधा. टू कॉमेंट्री बॉक्स जाऊया. अंकुश दादा वाघ काय सांगाय 4 रात्रीत मजबूत धंदा केलाय. येळचा बरं आम्हाला काय सांगायचं शीत पण ठेवीत नाही पाव पण तुकडा पण ठेवीत नाही. यावेळेस फटका कमालीची कामगिरी की पाय ती कामगिरी. 4 धावा मिळाल्या. चौकार मिळेल. ची गरज 11 बनल्या गेल्यात म्हणजे आता काय सांगायचं बॉलरला कार्यक्रम करायला लागेल. म्हणजे बॉलरच्या अंगात शिरायचा खैस आणि तुमच्या अंगात शिरायची हेडळ लय भयानक मग व्हायरस. तेजस षटक क्रमांक इथे हाताळण्यासाठी तयार होतो. तेजस दुसरा. चला स्पीडअप राहणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. सचिन यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक मध्ये झाडा जुडा गट्टा गुट्टा आडिया बांध्याचा गुटगुटीत 57 ते 58 59 किलो बोजा बारदान काटून काय सांगायचं नेमका लागला तर कोट आवड आरकोट बरं आहे. मला ऐकाय भेटला जरासा कोट लागला त्या पण ना सांगू आणि तिथे मात्र फलंदाज होतोय बात. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 17 चेंडू 8 धाबा बनवायचे आहे. 17 चेंडू 8 धावा म्हणजे काय सांगताय रन जरी चांगलं पक्का तरी पण काय धोकाच नाही.
पुन्हा एकदा पायामध्ये ढकलण्याचा प्रयत्न इथे घडलं का पुन्हा एकदा एलबीच्या स्वरूपात अजून एक धक्का विकेट वाटलं हलक्या हाताने पंच करण्याचा प्रयत्न एकदम तर वेगाने कंप्लीट झाले काय सांगायचं बाबा एक रन झाला तर दुसऱ्या रनाला मात्र गडी मात्र टापरा टिपरत चालला आणि पंचांना दर्शवलं गेलं 12 धावा दाखल काबरती आहेत 15 चेंडू 7 धावा इथून पुढे बनवायच्यात बॅटिंग करणारे वरुसी टीमला इथे रघुनाथजी भला रघुनाथजी भला तीन धाबीची गरज आहे 16 धावा फलकावरती आहेत यावेळेस पुन्हा एकदा मॅच इथे कंप्लीट होणार का कारण की 14 बॉल 3 धाबा इथून पुढे बनवायचे आहेत अर्थात 2 चेंडूचा खेळ या षटकात शिल्लक आहे पाहावं लागेल चला सीएसके अर्थात चेन्नई सुपर किंग मोठा फटकार शेवटच्या मोमेंटला हालाय षटकार म्हणजे घडलं काय डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला टक 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 ठोक